सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा. माझा वार करी पाठ समजली खरी देह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी श्वास झालं जपमाळ मन चिपळ्याने टाळ. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे शेळकेवाडी पिंपळोली तालुका मुळशी जिल्हा पुणे. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. शिवरात्री म्हणून महान व्रत आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे आणि आज पारणे म्हणून त्याची सांगता होत असते. त्याप्रमाणे बरोबर आमच्या स्वामीने बरोबर सप्ताहाचं योग्य मार्गदर्शन केलं आहे. खरं का काल शिवरात्री झाली आणि आज पारण्याच्या दिवशी आम्हाला स्वामीचं दर्शन झालं. विठ्ठल विठ्ठल योग आहे ना, याप्रमाणे पवित्र दिवसाचे योग फक्त भारतीय संस्कृतीतच आहे. भारतीय संस्कृती जर आपण सोडून दिली, कोणत्याही जगाची जरी संस्कृती जर आपण पाहिली, त्याच्यामध्ये पवित्र नाही. विठ्ठल विठ्ठल निषेध नाही. कशी वागा आणि काही करा, त्याला काही प्रश्न नाही. कशी वागा काही करा असं जमत असते बाबा, हे जमत नसते. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये संहिता आहे. आमच्या वारकरी शिक्षण शाळेमध्ये वेगळं बघा, फक्त शिकवलं जात असते, संहिता पडायची त्या. आमच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षणही आहे, अधिक संहिता आहे. विठ्ठल म्हणजे संहिता कोणती आहे त्याच्यामध्ये? शिक्षण घेतलेला विद्यार्थी कधी बिडी पिईल का? तो कधी मांस खाईल का? कधी दारू पिईल का? जर किती प्रबोधन जर दिलं, एखाद्या वारकरी माणसाला प्रबोधन दिलं, म्हणलं तुला 500 रुपये देतो, 1000 रुपये देतो. म्हणलं मग काय, एकादशीच्या दिवशी आमच्याकडे भोजन आहे, जेवायला आहे. वारकरी एकादशीला जेवेल कसा? आणि जेवत असेल तो वारकरी कसा? विठ्ठल एकादशीचं व्रत असते. ऐका एकादशीचे असं सुंदर आहे म्हणजे आनंदाची गोष्ट आहे. महाशिवरात्री झाली आहे, आज पारण्याचा दिवस आहे. सगळ्यांना आनंदी आनंद आहे. आम्ही ते पाहिल्यानंतर सगळा जिकडे तिकडे आणि आनंद दिसायला लागला. आम्ही विचार केला, म्हणलं बा इतका आनंद आमच्या आळंदीला सुद्धा नाही. बंद आहे बघा महाराजांचा लांबराच्या चालू आहे. मग इतका आनंद होण्याचं काय कारण आहे? त्याला कारण आहे बघा, एवढा मोठा आज गावामध्ये जो आनंद आहे त्याचं मूळ स्थान जर कोण असेल तर आमच्या अमृतनाथ महाराज आहे. विठ्ठल विठ्ठल हे रत्न तुम्हाला प्राप्त झालेलं आहे बरं का. आमचा त्यांचा मोठा सहवास आहे. असं आहे ना, हे दिसणं फार कठीण असते. असं आहे, ज्याला पाहिल्याबरोबर माणसाचं आपोआप मस्तक खाली होत असतं बघा, त्याला संन्यासी वर्ग म्हणतात बरं का. गावामध्ये एक तरी संन्यासी असावा, गावामध्ये वारकरी असावा, असं आहे, तर त्या गावाची शोभा असते. या दृष्टीने तुमच्या या गावामध्ये महाराज म्हणजे काय, जातीने ब्राह्मण आहे बरं का, मोठे योग कार्य करते. आणि सगळ्यात श्रेष्ठ आश्रम जर कोणता असेल, संन्यास आश्रम आहे. विठ्ठल इतराला नमस्कार करा म्हणून सांगावं लागत असते. अहो हे ग्रस्त यांना नमस्कार करा, तर आम्ही नमस्कार करत असतो. आणि संन्यासी म्हणा, महंत म्हणा, पाहिल्यानंतर सांगावं लागत नाही, आपोआप मान खाली गेल्याशिवाय राहत नाही. असा श्रेष्ठ आश्रम आहे स्वामींचा, त्याला संन्यास आश्रम म्हणतात बरं का. आणि त्याच्यात पुन्हा किंपुर ब्राह्मणा पुण्य भक्त राजर्षी असतात. आमचे आळंदीला स्वामी होते बघा, आनंद आश्रम स्वामी. आम्ही प्रसंगाला तर ज्ञानेश्वर महाराजाकडे दर्शनाला जाते, पायी इकडे वळायचो बघा आमचे कन्हैया आश्रमाकडे. आम्ही विचार करायचा, इकडे वळ का बरं पाय वळतात? आम्ही म्हणायचे, आपण आम्ही जरी
ज्ञानोबाराच्या दर्शनाकरता गेलो. ज्ञानोबाराय काही बोलत नाही. आणि स्वामीच्याकडे गेलो तर अमृतासारखं बोलल्याशिवाय नाद नाही. अमृतासारखं म्हणजे आमच्या स्वामीचंही नाव काय आहे? अमृत. तुमचा उत्सव आहे, अमृत उत्सव आहे. विठ्ठल असं जीवनामध्ये सामाजिक आनंदाचे क्षण असतात. त्या आनंदात काही प्रकार पडत असतात बरं का. एखाद्या ग्रस्तीस माणसाला मुलगा झाला करीतही उत्सव. असं आहे ना. त्यांचं लग्न सफल झालं बा, मुलगा झाला, केवढा आनंद. जावे त्याच्या वंश. आम्हाला नाही बरं का. सोडून किती आनंद असतो. माणसापेक्षा बाईला फार आनंद असतो बरं का. मुलगा झाला आहे असं आहे. वांजपणाचं दुःख माणसापेक्षा कोणाला जास्त आहे? बाईला जास्त असते. ते काही ईश्वरीला असते. आनंदाचा क्षण. कल्पना करायचा जन्मभर भाडे करून भाड्याच्या घरामध्ये राहण्याचा जन्म गेला आणि स्वतःचं घर झालं तर जावे त्याच्या वंशात तेव्हा काही असा आनंदाचे क्षण असतात. त्याप्रमाणे तुकोबरायांना आणखी विचारलं. काही मंडळी गेली म्हणजे महाराज तुम्हाला इतका आनंद होण्याचं कारण काय आहे बरं? काय तुम्हाला इतका काय तुमच्या घरी काही तर दिसत नाही. घर पाहिलं तर म्हटलं हे सगळं झोपडी दिसते, काही आहे का इथे? मग इतका तुम्हाला बेहोश आनंद होण्याचं कारण काय? तुकोबराय म्हणायला लागले. म्हणले बेहोश आनंद होण्याचं कारण असं आहे, सगळ्या ब्रह्मांडाला उत्पन्न करणारा जगदीश असा की ज्याच्या संकल्पे मात्र करून एक ब्रह्मांड अनंत ब्रह्मांड कसे होतात? डोळ्याची पापणी लवत नाही तर अनंत ब्रह्मांड उत्पन्न. काय शक्ती असली पाहिजे. सूर्याचा एक किरण जर पूर्व दिशेला उगवला ब्रह्मांडातला अंधकार नाहीसा करतो. कुठला? ब्रह्मांड एक किरण करतो. पूर्व दिशेच्या उदया येताची सूर्य दिवाळी 13 दशा अशी कोणाची शक्ती आहे ग? सगळ्या ब्रह्मांडातला. आपल्याकडचा दिवा आपल्या खोलीत असतं, प्रकाश देत नाही. तू काय करणार आहे त्याप्रमाणे? असं आहे ना. म्हणून महान शक्ती असते बा. तेव्हा ज्याच्या संकल्प मात्रे करून अनंत ब्रह्मांड निर्माण होत असतात. असा परमात्मा सगुण रूप धारण करून गोकुळामध्ये आलेला आहे आणि नंदाच्या मांडीवरती खेळून आलेला आहे. म्हणून तुकोबराच्या आनंदाला पार नाही. तुकोबरांना विचारलं म्हणलं एवढा आनंद तुम्हाला का होते? बाळकृष्ण नंदा घरी 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 आनंद द्या नर नारी आनंद द्या नर नारी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी आनंद द्या नर नारी आनंद द्या
या तपाला परावार नाही बघा. आणि त्या तपाचं फळ म्हणून भगवान बालरूप धारण करून आणि देवकीच्या पोटी आलेले. कोणतं रूप धारण करून? गोंडस रूप असते बघा. लहान मुलाचं रूप किती सुंदर असते बघा. असं बालरूप धरून एवढा मोठा सर्वव्यापी ब्रह्मांडाचा नायक देवकीच्या तपामुळे आणि तिची इच्छा पूर्ण करण्यामुळे, वात्सल्य भावामुळे हा एवढा मोठा असा आहे ना. जपी लोक जप करतात, तपी लोक तप करतात, नाना प्रकारचे. स्वप्नात सुद्धा काय होत नाही. हो, आमच्या सुद्धा स्वप्नात येत नाही. विठ्ठल विठ्ठल गोड रूप धारण करून यशोदेच्या घरी आणखी देवकीच्याकडे परमात्म्याचा जो उत्सव आहे बरं का, कारागृहामध्ये झालेला आहे बा परमात्मा. आणि तिथं आल्यानंतर काय आनंदाची गोष्ट आहे बघा. ज्यावेळेला भगवान आणि अवतीर्ण होत असतात, सगळ्या वसुदेव देवकीचं तप आहे बघा त्याला कारण बरं का. विणा तपाशिवाय नसते बरं का. दशरथ आणि कौशल्याचं तप असल्यामुळे प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये येत असतात, अवतीर्ण होत असतात बघा. त्याला तप लागत असते बघा. उगीच काय पंढरपूरला परमात्मा आला तुमच्या आमच्यामुळे आलेला आहे का? पुंडलिकाची बेटी परब्रह्म आले. मग सगळ्या जगाला पाहिजे असं आहे बा. पुंडलिकाचे आई वडील होते ना, भगवान प्रसन्न झाले. म्हणले बा, म्हणलं काय इच्छा आहे तुमची? म्हणलं पुत्रवती भव. म्हणलं असा पुत्र द्यायचा. कोणता पुत्र द्यायचा? जो जगाचा उद्धार करेल असा. म्हणून तेच पुंडलिक राह. भक्ते पुंडलिके तारियले विश्वजना आणि वैकुंठीची मूर्ती आणली पंढरपूर पाटणा असं आहे. पुंडलिकासाठी अजून तिष्ठे तुका म्हणे मात धन्याचे, तुका म्हणे मात धन्याचे. पुण्यासाठी अजून तिष्ठे तुका म्हणे माता धन्याचे, ओ तुका म्हणे तेव्हा पुंडलिक देवाकडे जात नाही बघा. भक्तीचं प्रेम आहे बघा. ते प्रेम काय करते? खेचून होत असते. म्हणून वैकुंठ सोडून परमात्मा पुंडलिकराच्या दर्शना करता येतो असं आहे. म्हणजे एवढा मोठा ब्रह्मांड नायक बरं का. काय आणखी त्या देवकी वसुदेवाचं तप असेल तेव्हा सगळा निर्गुण निराकार रूप असलेला असा जो परमात्मा वेदांत विषयामध्ये तो सगुण साकार होतो. आणि बाल रूप धारण करून यशोदेच्या देवकीच्या पोटी जन्माला काय तिचं भाग्य. म्हणून त्या कारागृहामध्ये मथुरेच्या एकदम मूर्ती अशी प्रागट्य मूर्ती बघा अशी प्रगट होत असते. आम्ही आळंदीला होतो, गजानन महाराजांचा प्रगट दिवस झाला. काय मंदिर बांधलं आहे बघा. आळंदीला तुम्ही जा, काय गजानन महाराजांचं मंदिर आहे बघा. विठ्ठल 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 प्रगट दिन म्हणतात. त्या दिवशी महाराज शेगावच्या लोकांना दिसले बा. कोण? गजानन महाराज. म्हणून त्याला प्रगट एक एक विभूती असते त्याला. तरी एरवी ते दिसले ना तरी लोक उपेक्षेवर येत. ते नागडे असायचे बा. त्यांची उपेक्षा करायचे लोक गजानन महाराजांची. नाही म्हणलं वेडा असला पाहिजे काय असला पाहिजे. तिथे एक घोडा बेफाम सुटला बघा बरं का. शेवटी कलेक्टरने सांगितलं म्हटलं गोळी घालून मारून टाका. लोकांच्या ह्याच्यातून गेला तर चेंगराचेंगरी होईल, लहान पोरं सापडतील. काही विचार करू नका, गोळी टाकून घोडा मारून टाका असा आदेश दिला बघा. योगायोगा साहेब तिकडून गजानन महाराज येऊन राहिलेले होते बघा. लोक म्हणायचे वेडा आहे हा, अमका आहे तमका आहे, उपेक्षा करायची निंदा करायची. तो घोडा बेफाम सुटलेला घोडा महाराज असे रस्त्यामध्ये उभे राहिले बघा. आणि तो घोडा येऊन
गजानन महाराजांच्या चरणाजवळ शांत झाला आणि मुख लावलं बघा. ठल विठ्ठल. तेव्हा गजानन महाराज कोण आहे मी तेव्हा शेगावच्या लोकांना कळले. म्हणले सामान्य होते मनुष्य कळावा लागत असतो. तेव्हा काही काहीच्या ओळखणारी सुद्धा मंडळी सगळी लागते म्हणून मी जास्त स्तुती करणं सोडून देतो. म्हणून कळावं लागत असतं. त्याप्रमाणे आमचे अमृत महाराज कळावे लागतात. भगवान आणि देवकीच्या पोटी आलेल्या देवकीचे विचारूच नका बा. एकदम चतुर्भुज मूर्ती उभी राहिली. देवकीने सांगितलं म्हटलं देवा एवढा मोठा पाहिल्यानंतर तुला देवकीचा लोक म्हणणार नाही. मग देवकीचं तुला म्हटलं पाहिजे असं म्हणताबरोबर असं देव झाला पिचे बाळ असं मोंडर स्वरूप घेतलं बाळ. 6 आणखी या दुष्टाने मारलेले आहे कंसाने याची आठवण झाली बघा. आणि आता हे काय रूपाने सुंदर असलेलं गोंडच बाळ याला कळताबरोबर येऊन हा मारील त्याची काय स्थिती झाली. लगेच आणखी वसुदेवाला म्हण काही करा पण माझ्या बाळाला काय करा लपवा. बाळाला काय करा लपवा अशी स्थिती आहे. याचा आहे सोडा सोडा मिठी लपवा लपवा जगदेठी लपवा लपवा जगदेठी लपवा लपवा जगदेठी सोडा सोडा मिठी लपवा लपवा जगदेठी लपवा लपवा जगदेठी लपवा लपवा जगदेठी आईच्या हृदयामध्ये मुलाविषयी किती प्रेम असते ज्ञानेश्वर महाराजांना असं आहे. तेव्हा किती ईश्वराने दिलेलं असते ते काय आणून आणलेलं नसते. मुलं कसंही असू द्या. तेव्हा आईला विचारलं म्हटलं तुमचं मूल कसं काय आहे. जगामध्ये सुंदर मूल कोणाचं आहे मग ते कोणाला सांगते कोणाचं तरी नाव घेते का. माझ्या बाळा इतकं जगामध्ये सुंदर मूल कोण आहे. आणि ते मूल असं बघा दिवसा त्याला कंदिलाने बघावं लागत नसते. सौंदर्य असते काय प्रेम असते. हे प्रेम वडिलाला सुद्धा कळत नाही बघा. मग केव्हा कळते स्त्री अवतार धारण करेल तेव्हा असं प्रेम तिला काय कल्पना. दिसायला लहान आहे पण कंसाला हेच मारणार आहे. याला कंस मारू शकत नाही. उलट कंसाला कोण मारणार आहे हे पोरच मारणार आहे. पुढचा इतिहास मी सांगत नाही तुम्हाला. असा ब्रह्मांडाचा नाही सगुण साकार बालरूप धारण करून गोकुळामध्ये जात असतो बघा. आणि गेले वसुदेव एका टोपल्यामध्ये घेतले भगवंताला धरते बघा. आणि यमुना नदी असते बघा. आता आपल्या अगोदरच वेळ झालेला आहे त्या वेळात आठवतो बरं का आमचे स्वामी महाराजांचं वेळेवर फार लक्ष असते म्हणून घेऊन चाललेलं आहे बघा. मग आता काय करता बघा यमुनेतून जात असताना यमुना म्हणायला लागले माझा मालक चाललेला आहे आणि मी जर दर्शन घेतलं नाही तर म्हटलं अभागी ठरेल. मग काय केलं पाहिजे पूर चरला असा. देवाने पाहिलं बघा आपलं दर्शन घेतल्याशिवाय काही जाऊ देत नाही. म्हणून देवाने आपला पाय काढला. अंगठ्याचं तिने काय घेतलं यमुनेने घेतलं आणि थोडं निवेदन केलं बघा. आणि सांगितलं म्हणले पहा आम्ही हिमालयाच्या कन्या पवित्र कन्या यमुना गंगा बरं का गोमती सरस्वती शरयूच्या कडेला नाही का अयोध्येला श्री भगवान रामचंद्र प्रभू आहे. तुम्ही ते ऋषिकेशला गेले ते काही काय हिमालय पर्वत आहे बघा. म्हणलं आम्ही ज्या कन्या
जिकडे तिकडे गंगेचीच प्रसिद्धी आहे, आम्हाला कोणी विचारत नाही. हा एक भाग. दुसरा म्हणला, हा दुष्ट कालिया आमच्या डोहात येऊन बसलेला आहे, त्याच्यामुळे पक्षीसुद्धा आमच्या नदीवरून उडून जात नाही, इतका विषारी आहे. म्हणलं दुःखाचा कोण निवारण करेल? मग आपलं दुःख सांगते बघा. मग जगाचंही दुःख आहे बघा. या कोरोनाने सगळ्या जगाला दुःखी केली आहे. विठ्ठल काय दुःख आहे सांगता येतं का? मायनस आहे असं म्हणतात. गेला आणि पुन्हा आल्याशिवाय हे चालणार तरी किती दिवस? काय गरिबाचे हाल होऊन राहिलेले आहे की नाही? आता पुण्यात दुष्ट माणसाने हे जगाचा नाश करण्याकरता काय दुष्टबुद्धी असली पाहिजे त्याची, असं हे निर्माण केलेलं आहे. तेव्हा आणि सांगितलं कालिया काय करा. भगवान म्हणाले काही काळजी करू नका, भगवंताच्या चित्रामध्ये कालिया मर्दून लिहिला आहे बरं का. पुढे आणखी म्हणले सगळ्या ज्ञानाचे तीर्थ गंगेच्याच कडेला आहे. भगवान म्हणायला लागले भक्ती क्षेत्रामध्ये ज्याला पावित्र्य म्हणत असतात, तेव्हा भक्तीची लीला यमुनेला सांगितलं म्हणलं तुझ्या तीरावरच करणार. म्हणजे भगवंतानी गाय कोणाच्या तीरावर धरल्या? यमुनेच्या. खेळसुद्धा कुठं खेळले? यमुनेच्या तीरावर. असं आहे ना. असा भगवान हे करत असतो. आणि ज्या वेळेला गोकुळामध्ये गेला बा, नेला बा, काय गोकुळीच्या लोकांना किती आनंद झाला अभंगाच्या पहिल्या. गोकुळच्या सुखांत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. गोकुळच्या सुखांत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. सूर्य बघवल्यानंतर प्रकाशाला काही कमी आहे का? असं आहे ना. त्या प्रकाशाला काही कमी नसते. असं असलेलं जे त्या सुखामध्ये काही प्रकार आहे बा. विषय सुख बरं का, विद्या सुख, ब्रह्मसुख, सगळे सुख परमात्मा घेऊन आलेलं आहे. एकच सुख नाही, सगळे सुख परमात्मा घेऊन आलेले आहे. त्या सुखाच्या बाबतीत काय वर्णन करून सांगावं. गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान आणि केलिया वाचून जपे. असं आहे. एक ब्रह्म अवस्था असते. आमच्या स्वामीला विचारा, त्याच्यामध्ये जीवनमुक्त अवस्था असते बघा. असल्या प्रकारचं जे सुख आहे त्या सुखाला काही पारवार नाही. आपल्याला सुद्धा सुख माहिती आहे, पण विषयाचंच माहिती आहे. विठ्ठल 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 पण तुकोबाराला विचारलं, म्हणलं महाराज तुम्हाला कोणतं सुख आहे? तो का म्हणे खातो आनंदाचे लाडू. आपल्याला हरभऱ्याचं मिळेल. हे सुख ब्रह्मादिका, हे सुख ब्रह्मादिका, हे सुख ब्रह्मादिका, हे सुख ब्रह्मादिका, हे सुख ब्रह्मादिका,
आनंदल्या निरणारी सुखरूप असलेला परमात्मा बालरूप धारण करून आणि यशोदेच्या मांडीवर खेळतो, नंदाच्या मांडीवर खेळतो बा. असं ज्याचं दर्शन ब्रह्मदेवाला दुर्लभ आहे बा. नवे नवे भगवान शंकराला सुद्धा पाहण्याची इच्छा झालेली आहे बा. ते म्हणलं या रूपात नाही पाहत आहे. मग कोण झालं बाळा आपण सांगत नाही तुम्हाला. यशोदेकडे जात असतात म्हणतात आणि भिक्षांग धारण करून मला भिक्षा वाढा असं भगवान शंकर म्हणत असतात बा. भिक्षे करता गेले की बालरूप पाहण्याकरता गेले. पण गळ्यामध्ये काय होता मध्ये यशोदा आत होती मुलाला घेऊन. तिची सहचारी होती ती आली म्हणलं एक बाबा भिक्षा करता आलेला आहे. यशोदेने सांगितलं म्हणलं हे पा त्याला जी भिक्षा पाहिजे ती देऊन टाका. मग ती भिक्षा घेऊन जायची बघा. मग त्याने म्हणायचं ही भिक्षा नको ती भिक्षा नको. हा म्हणलं मग भिक्षा तरी कोणची पाहिजे. म्हणलं मला हे पाहिजे यशोदाचं मूल बघायचं आहे. म्हणलं आता काय करायचं. मग ते बाई गेली सांगायला लागली म्हणजे यशोदे तर म्हणलं ही भिक्षा नको. म्हणलं मग त्याला पाहिजे तरी काय. तर म्हणलं तुझ्या मुलाचं दर्शन घ्यायला आलेलं आहे. हा पण मग मुलाचं म्हणलं तो आहे कसा. मग तिने सांगितलं म्हणलं गळ्यामध्ये काय मला एकच नाही एक वर आहे एक पुन्हा गळ्यात आहे एक हातात आहे. ते म्हणलं मीच तर घाबरते मुलाची काय वाट लागेल असं आहे. एवढा मोठा ब्रह्मांडाचा नाही पुढचं सांगायचं तुम्हाला. कैलास सोडून बालरूप पाहण्याकरता येत असतं बा. कोणतं रूप बालरूप पाहण्या. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. किती आनंद झाला किती आनंद झाला. ज्याप्रमाणे की ज्ञानोबराच्या सोहळ्यामध्ये सगळे पताका दिसाय दिंड्या आणि काही विचारूच नका. अरे किती दिंड्या आहेत ज्ञानोबराच्या पालखी सोहळ्यासोबत. म्हटलं 200 दिंड्या. म्हटलं अरे कमी आहे की 200 काय घेऊन बसला तू हे काय आहे. एखाद्याला विचारलं म्हटलं तू कोणत्या दिंडीत आहे. म्हटलं तर मला मागच्या सांगू का पुढच्या सांगू. अरे मागच्या आणि पुढच्या काय बिन नावाच्या का नावाच्या सांगू. म्हणलं मागे किती आहे 300 दिंड्या पुढे किती आहे 100 दिंड्या असं. आणि म्हणायला लागले म्हणले नोंदणीच्या आहे आणि बिन नावाच्या म्हणले 500 दिंड्या आहे. पकवास किती आहे. हा सुख सोहळा ज्ञानोबा राहतं बाय बाबा. आणि आनंदाची गोष्ट आहे महाराष्ट्राला प्राप्त झालं. ठालं विठ्ठल आनंद आहे. वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठे तो ऐसे नाही वैकुंठे तो ऐसे नाही वैकुंठे तो ऐसे नाही. कवळ कवळ काही काल्याचे वैकुंठे तो ऐसे नाही वैकुंठे तो ऐसे नाही. कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे वैकुंठे तो ऐसे नाही वैकुंठे तो ऐसे नाही. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे. म्हणून आपला महाराष्ट्र भाग्यवान आहे. नाही जर ज्ञानोबा आहे तुकोबा आहे शिवाजी महाराज जर झाले नसते महाराष्ट्र अभागी टाकला असता. अशा रत्नाला जन्म देणारी भूमी महाराष्ट्राची आहे ना. ज्ञानदेवी रचिला पाया. कुठे जन्म झाला आळंदीला. तो काय झाला असे कळत देवला झालेला आहे असं आहे ना. हिंदवी राज्य निर्माण करणारे शिवाजी महाराज पुढे झाले बाबा आपल्या ह्याच्याकडे.
मग यांचं तर कौतुक करावंच करावं. पण अशा रत्नाला जन्म देणारे धन्य माता पिता दयाळी आहे. ती बाई काय असली पाहिजे. शिवाजी महाराजाला घडवणारी जिजाबाईचं काय वर्णन करावं. विठ्ठल तिन्ही देवानकीच्या पुटीच्या पुटी अवतार घेत असतात नाही का. म्हणला काय ज्ञानोबा राहायचं. धन्य दयाची कुशी ज्ञानादेव ही भूमी बरं का. रत्नाला तर प्रसवणारी आहेच आहे, पण जिच्या पोटी रत्न निर्माण होत असते अशी ही भारत माता आहे का. आपली ही भूमी आहे बरं का. काय ते आमच्या गावचे लोक येत असतात, भंडारे डोंगरावर जात असतात. आम्ही म्हणत असतो हे बाबा काय आणलं आहे. म्हणला माती आणलेली आहे. आम्ही त्यांना विचारत असतो हे माती तुमच्या गावाला काय दगडच आहे का सगळी. इथून माती नेण्याचं काय कारण आहे. म्हणलं बाबा असं काय म्हणता तुम्ही. म्हणला हे पहा या मातीला तुकोबाराचे चरण लागलेले आहे. तुकोबाराचे चरण ज्या मातीला लागेल ती माती आमच्या गावाचा उद्धार करेल. कोण तुकोबार असले मोठा आनंदाची गोष्ट आहे. जेथे वैष्णवांचा वास धन्यभूमी पुण्यदेश धन्यभूमी पुण्यदेश धन्यभूमी पुण्यदेश जेथे वैष्णवांचा वास धन्यभूमी पुण्यदेश धन्यभूमी पुण्यदेश धन्यभूमी म्हणून देवगाव हे कोकणातच मोडते. काय करू नका. काय आनंदाला आहे. आणि त्या आनंदामध्ये गुढिया तोरणे करती गाथा गाती गाणी. ज्ञानोबराचा पालखी सोहळा निघाला म्हणजे मग काय वारकरी असे नाचत असतात. थोडा मध्यंतरी मायनात झाला तर काय वारकऱ्याला आनंद झाला. म्हणलं केवढा आनंद आहे केवढा आनंद आहे. भाग गया बोले करुणा. करती कथा गाती गाणे. आणि असा आहे सूर्य जसा जगाला प्रकाश देत असतो, मेघ जसा अमृतासारखं पाणी देत असतो, त्याप्रमाणे भगवंताच्या या लीलेमुळे तुका म्हणे छंदे आणि येणे मोहिले विठोबा कुमाई पार 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 कुमाई हरि जय जय पार कुमाई पार कुमाई पार कुमाई जय जय पार कुमाई हरि विठो पार कुमाई पार कुमाई. तुका म्हणे गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा
सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा. झाला वार करी पाठ समजली खरी देह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी श्वास झालं जपमाळ मन चिपळ्यानी टाळ. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे शेळकेवाडी पिंपळोली तालुका मुळशी जिल्हा पुणे. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.